स्थानिक आमदार किशोर अप्पा पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। आमदारजी, काय नेमकं घडलं, या काय परिस्थिती आहे सध्या या अपघात ठिकाणी, कशा पद्धतीची मदत पुरवली जाते? मी आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो। नेमकं चेन पुलअप झाली होती। कोणीतरी अफवा उठवली की रेल्वेमध्ये आग लागलेली आहे, पण तसं काहीही घडलेलं नाही। पण चेन पुलअप झाल्यामुळे लोकांनी आपला जीव वाचवण्याकरता उतरण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होता। त्याच्यामुळे तिथे काहीतरी आत्ताच्या ह्या घडीला तरी 5-6 लोकांचा मृत्यू झाल्याचं दिसतंय। मी तात्काळ माझे अँब्युलन्स आणि गव्हर्नमेंटचे अँब्युलन्स अगं दोघं-तिघं अँब्युलन्स आणि डॉक्टरांना मी पाठवलेलं आहे। किशोर पाटील जी, आता स्थानिक राहुल महाजन आपल्याशी बोलत होते। त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या ठिकाणी 15 ते 20 मृतदेह पडलेले आहेत असं ते सांगतात। नेमके किती मृत्यू झालेले आहेत, किती जखमी आहेत, तुमच्यापर्यंत काय माहिती मिळाली आहे? मॅडम, आता डिटेल सांगतं कठीण आहे, पण मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता समोर 5-6 तरी दिसत आहेत। कदाचित वाढूही शकतील, असं आपण आता एक 15-20 मिनिटात आपल्याला डिटेल कळेल। आता पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलाय, कोणकोणते रुग्णालय आहेत त्या ठिकाणी या जखमींना उपचारासाठी दाखल केलं जात आहे? पाचोऱ्यात सगळे रुग्णालय आहेत, बाकी दुसरीकडे नाही। माझी स्वतःची अँब्युलन्स आणि गव्हर्नमेंटचे 1-2 अँब्युलन्स अशा दोघं-तिघं अँब्युलन्स मी तिथं पाठवलेले आहेत। साधारण पाचोऱ्यापासून हे किती अंतर आहे, म्हणजे मधल्या भागामध्ये जिथे ट्रेन उभी आहे ते किती अंतर आहे पाचोऱ्यापासून? जिथे पोहोचण्यासाठी, मदत पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो? साधारणतः 15 किलोमीटर आहे। आता मला अँब्युलन्सचा, आपली जी अँब्युलन्स पाठवली होती त्याचा आता फोन आला, बॉड्या घेऊन तो निघालेला आहे। 5-6 बॉड्या त्यांनी गाडीत टाकल्या। किशोर पाटीलजी, खूप खूप धन्यवाद, आपण NDTVला ही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल।